हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई। भारताविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तरुणाला अटक। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असलेल्या रवींद्र वर्माला 2 जूनपर्यंत कोठडी। पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हा दाखल। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वैद्यकीय कारणाने जामीन मिळावा, लता हगवणेची मागणी। दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक। गेल्या आर्थिक वर्षात राज्यामध्ये 1.65 लाख कोटींचा एफडीआय। देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात। फडणवीसांची एक्सपोज। बिहारनंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात मेट्रो, वीज, रस्ते, पाण्यासह 21,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार। मोदींच्या स्वागतासाठी ऑपरेशन सिंदूरला सलाम करणारे पोस्टर। जम्मू काश्मीर दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना भेटणार। बीएसएफ जवानांचीही भेट घेणार। राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आंबा, संत्रा, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाहो। महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ। राज्यामध्ये 425 कोरोनाबाधित रुग्ण। सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक मुंबईत। पुण्यामध्ये आज एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा। यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पासआउट होणार। इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतून मुलींची तुकडी सैन्यात। आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पंजाब किंग्सवर 8 विकेटनं दणदणीत विजय। आरसीबी चौथ्यांदा अंतिम फेरीत।